Good morning, students. Today we are going to learn one of the most important problem which is given on page number 332. This problem is very important for the examination point of view, not only for 11th standard but also for the 12th standard. हा जो प्रॉब्लेम आहे तो 11वीसाठीच नाही तर 12वीसाठी सुद्धा उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपण टॅली प्राईममध्ये सुद्धा आपण या सर्व गोष्टी कशा करायच्या ॲक्च्युअल थेरॉटिकल नॉलेज प्लस प्रॅक्टिकल नॉलेज या दोन्ही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकता येतील. सो लेट्स द बिगिन. आपल्याला प्रॉब्लेम दिला असतो, प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ॲडजस्टमेंट दिल्या जातात. तर ट्रायल बॅलन्स बेसिकली 4 कॉलम किंवा 3 कॉलमचा असतो. हा जो प्रॉब्लेम आहे तो बेसिकली आपल्याला जो दिलेला आहे तो दिलेला आहे 4 कॉलमचा. तर यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्याला मी इथं काय केलेलं आहे बघा बोल्ड केलेलं आहे, तर याच्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट आहेत. तर आपण जर प्रॉब्लेम रीड केला तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात येतील. आणि ज्या बॅलन्सेसवरती ॲडजस्टमेंट आहेत ते बॅलन्सेस आपल्याला इनरला घ्यायचे आहेत आणि ज्यांच्यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे ते बॅलन्स आपल्याला आउटरला घ्यायचे आहेत. म्हणजे कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला हा इनर कॉलम दिलेला असतो आणि बाकीचे जे मेन बॅलन्सेस आहेत ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही ते बॅलन्सेस आपण आउटर कॉलममध्ये घेणार आहोत. तर बघूया, प्रॉब्लेम सॉल्व करूया. प्रॉब्लेम सॉल्व करताना काही गोष्टी मागे पुढे होण्याची शक्यता आहे, कारण का आपण हे सर्व गोष्टी आपण कशामध्ये लर्न करतोय, एक्सेलमध्ये. तर एखादी ॲडजस्टमेंट किंवा एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली तरी समजून घ्या. ओके, सो नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट. आपण आता सुरुवात करूया. तर हा प्रॉब्लेम आहे, हेडिंग दिलेली असते, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मनीष एंटरप्राइज प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ॲडजस्टमेंट दिली जाते. तर यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन असते. काय असते? कंपनीचं नाव, म्हणजे ॲक्च्युली सोल ट्रेडिंग कन्सर्नचं नाव. तर सोल ट्रेडिंग कन्सर्नचं नाव काय आहे? इथं दिलेलं आहे मनीष एंटरप्राइज. आपल्या इथं लिहायचं आहे, इन द बुक्स ऑफ मनीष एंटरप्राइज ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. इथं सुद्धा आपल्याला तोच भाग लिहिणं आवश्यक आहे. तर आपण काय करूया, पूर्ण हा भाग समजून घेऊया आणि नंतर मग आपण सर्व गोष्टी लर्न करूया. ओके, तर आपल्याला जे काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत ते आपण समजून घेऊया. तर पहिल्यांदा ॲडजस्टमेंट नंबर 1 आहे क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक 32,000 आहे, ते आपण बघूया. त्याच्यात 2 ॲडजस्टमेंट असतात, इथं कुठेच बॅलन्सेस नाही आहे. सो राईट ऑफ 50% पेटेंट, डेप्रिशिएट प्लांट अँड मशिनरी बाय 10% अँड ऑफिस इक्विपमेंट. तर हे प्लांट अँड मशिनरी, ऑफिस इक्विपमेंट आणि काय आपल्याला दिलेलं आहे पेटेंट. तर आपल्याला या साईडला पेटेंट पण दिलेलं आहे बघा. तर ह्यावरती डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट आहे, ते आपल्या इनरला घ्यायचं आहे. नेक्स्ट, रिझर्व फॉर बॅड डेट्स इज टू बी क्रिएटेड 5% ऑन डेटर्स 5% अँड डिस्काउंट ऑन डेटर 2%. म्हणजे आपल्याला डेटर्सवरती 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्यामुळे डेटर्स आपण घेत असताना त्याखाली आपण सफिशियंट जागा सोडूया. नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, मोबाईल चार्जेस अँड फ्रेट. ठीक आहे, तर मोबाईल चार्जेस आणि फ्रेट यावरती ॲडजस्टमेंट आहे, तर ते आपण बघूया, त्यांनासुद्धा आपण इनरला घेऊया. नंतर चार्ज इंटरेस्ट ऑन कॅपिटल सेपरेट ॲडजस्टमेंट आहे आणि ही सुद्धा सेपरेट आहे. म्हणजे फर्स्ट, फिफ्थ आणि सिक्स्थ ह्या सेपरेट ॲडजस्टमेंट आहेत आणि बाकीच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्याचे 2 इफेक्ट होणार आहेत आणि ते बॅलन्सेस आहेत. ओके, तर आपण एक एक घटक सोडून घेऊया. तर एकूण या साईडला जे बॅलन्सेस दिलेले आहेत ते टोटल आहे तुमचे 19 बॅलन्सेस आणि या साईडला जे बॅलन्सेस दिलेले आहेत ते आहेत तुमचे एकूण 8 बॅलन्सेस. तर 19 + 8 एकूण 27 बॅलन्स आपण या ठिकाणी पोस्ट करणार आहोत. ओके, तर सुरुवात करूया. कॅश इन हँड. शक्यतो कॅश इन हँडवरती 99% ॲडजस्टमेंट नसते, त्यामुळे आपण ते आउटर कॉलममध्ये घेणार आहोत. सो ओपनिंग स्टॉकवरती ॲडजस्टमेंट शक्यतो नसते, तर ट्रेडिंग अकाउंटच्या आपण डेबिट साईडला घेऊया आणि सुरुवात आपण 2ने करायची आहे या ठिकाणी. ओके, तर आपण इथं लिहूया. ओके, त्याच्यानंतर गुडविल ही आपली असेट आहे. आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला तो बॅलन्स आपण दाखवणार आहोत, पण ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे आउटर कॉलममध्ये दाखवूया. पेटेंट, सो देर इज ॲडजस्टमेंट, सो वी हॅव टू शो दिस बॅलन्स इन इनर कॉलम फॉर द कॅल्क्युलेशन. नेक्स्ट, कॅश ॲट बँक, सो देर इज ऑल्सो नो ॲडजस्टमेंट, सो शो दिस बॅलन्स इन आउटर कॉलम. देन फ्रेट,
so there is adjustment, so we have to show this trade balance in inner column. तर आपल्याला इनर कॉलममध्ये दाखवायचं आहे. या ठिकाणी मी एक जागा सोडलेली आहे, का तर इथं परचेसेस लिहिणं अपेक्षित आहे. नंतर पॉवर अँड फ्यूल, सो दिस इज डायरेक्ट एक्सपेन्सेस, सो वी हॅव टू शो हिअर. आपल्याला या ठिकाणी दाखवणं आवश्यक आहे, का कारण ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे आपण आउटरला दाखवलेले आहे. फ्रेटवरती ॲडजस्टमेंट असल्यामुळे एक लाईन आपण सोडलेली आहे. पॉवर अँड फ्यूल. त्यानंतर फर्निचर, सो देर इज नो ॲडजस्टमेंट, सो वी हॅव टू शो दिस बॅलन्स इन आउटर कॉलम. नेक्स्ट परचेसेस, देर इज ऑल्सो नो ॲडजस्टमेंट. परचेसेस घेता असताना तो बॅलन्स इनरला घ्यायचा का आउटरला घ्यायचं या रिटर्नवरती अवलंबून आहे. तर परचेस या साईडला असतो आणि परचेस रिटर्न क्रेडिट साईडला असतो. परचेस रिटर्न आहे का प्रॉब्लेममध्ये? नाही. सो इफ देर इज नो परचेस रिटर्न, सो यू कॅन शो दिस बॅलन्स इन आउटर कॉलम. तर हे जे काही बॅलन्स आहे ते तुम्ही आउटर कॉलममध्ये दाखवू शकता. नेक्स्ट वन इज परचेस नंतर आपला मोबाईल चार्जेस. सो दिस इज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सो वी हॅव टू शो these expenses on debit side of profit and loss account, and these balances we have to show in inner column because there is adjustment. So factory salaries, so this is direct expenses, all such type of expenses which is related to manufacturing activity, so that all expenses we have to be show on debit side of trading account. Factory salaries, repairs हा सुद्धा indirect expenses आहे, तो आपल्याला दाखवायचा आहे कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर लाइटिंग हा सुद्धा लाइटिंग, कॅरेज आउटवर्ड, प्रोफेशनल चार्जेस, ऑल दीज आर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सो आय एम गोइंग टू शो हिअर. आपण काय करणार आहोत? हे सर्व खर्च दाखवणार आहोत आणि हा जो 2 आहे तो सुद्धा आपण इथं लिहिणार आहोत. त्याच्यानंतर डेटर्स, दिस इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बॅलन्स. हे सगळ्यात जर फायनल अकाउंटमध्ये आपल्याला ज्यावरती जास्तीत जास्त ॲडजस्टमेंट विचारलं जातं तो बॅलन्स म्हणजे डेटर्स. नंतर प्लांट अँड मशिनरी, याच्यावरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहेत, त्यामुळे इथे एक 2-4 लाईन सोडा आणि या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी घ्या. का? कारण ॲडजस्टमेंट असतात आणि आपण नंतर लाईन इन्क्रीज करू शकत नाही. आपण एखाद्या लाईन वाढवू शकतो खाली, पण वरती तर मध्येच वाढवू शकत नाही. कॅरेज इनवर्ड, तर हे सुद्धा आपण कुठे घेणार आहोत? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार आहोत. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल बघा, कोणती? हां, बरोबर. तर आपण जे बॅलन्सेस या साईडलाचे बॅलन्सेस आहेत ना, ते एकतर मी ते थोडक्यात लिहितो, एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो किंवा असेटला घेतो. बघा तुम्ही फॉर्म्युला चेक करून बघा. हे बघा, ट्रेडिंग अकाउंटची ही डेबिट साईड झाली आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ही डेबिट साईड झाली आणि हे बॅलन्स शीटची असेट साईड झाली. आता सेम टू सेम या साईडचे बॅलन्सेस आहेत, क्रेडिट बॅलन्सेस, ते एकतर तुमची ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणार किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाणार किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार. तर ॲक्च्युली काही एक्सेप्शन्स आहेत, जसं रिटर्न आहे, ड्रॉईंग आहे, ओके, परंतु ॲक्च्युली आपण ते मायनस करतो म्हणजे तो इफेक्ट असाच असतो. Okay, so now capital. So this is one of the most important balance, and in each and every problem there is one of the most balance, that is capital. Capital शिवाय प्रॉब्लेम होऊ शकत नाही. ओके, बघा, हे बँक लोन, बिल्स पेबल, क्रेडिटर, ऑल दीज आर लायबिलिटीज अँड वी हॅव टू शो ऑन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर तुम्ही इथे जागा का सोडलेली आहे? इतकी जागा रिकामी का सोडली? ॲडजस्टमेंट राहू शकतात, एकापेक्षा जास्त ॲडजस्टमेंट राहू शकतात आणि माणूस हा सवयीचा गुलाम असतो, त्यामुळे आपण अशी सवय लावून घ्यायची, ॲडजस्टमेंट असो अथवा नसो, जागा जास्त सोडायची. नंतर हा जनरल रिझर्व पण घ्यायला पाहिजे होता, ओके घेऊया आपण, ओके घेतला. त्याच्यानंतर डिव्हिडंड. आता डिव्हिडंडसुद्धा आपल्याला कुठे घ्यायचं आहे? तो आउटर कॉलममध्ये घ्यायचा आहे. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बॅलन्स. हा जो बॅलन्स आहे तो वारंवार येत नाही, परंतु तो क्रेडिट साईडला दिला आहे, म्हणजे आपल्याला क्रेडिटलाच आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येणार, कारण इनडायरेक्ट इन्कम आहे. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, तो सुद्धा इथेच घेणार आहोत आपण. इनडायरेक्ट इन्कम मीन्स सच टाईप ऑफ इन्कम विच इज वी आर गोइंग टू रिसीव्ड इनडायरेक्टली.
तर बघा हे सेल्स आहे, ते सेल्ससुद्धा एक खूप इम्पॉर्टंट बॅलन्स आहे. तो आपण कुठे घेणार आहोत? इथं घेणार आहोत. आणि इथं घेत असताना काय लिहिणार आहोत? बाय लिहायचं आहे. ओके. का? बिकॉज ऑफ हिअर ऑन क्रेडिट साईड वी हॅव टू राईट डाऊन बॅलन्सेस नेम बाय आपण काय करतो, बॅलन्सेसची नावं आहेत ते बायने सुरुवात करतो. ठीक आहे. आता आपण सर्व बॅलन्सेसची पोस्टिंग केलेली आहे. आता आपल्याला काउंटिंग करायची आहे. आपण सुरुवातीलाच इथं काउंट केलं होतं. एकूण या साईडचे बॅलन्सेस किती होते तुमचे? 19 होते. परत परत का सांगतो एकच गोष्ट? कारण का ती खूपच इम्पॉर्टंट असते. त्यानंतर हे क्रेडिट साईड आहे, या क्रेडिट साईडचे बॅलन्सेस किती होते तुमचे? इथं बघू शकता तुम्ही 8 बॅलन्सेस आहेत. तर इथं मी 8 बॅलन्सेस, ओके, म्हणजे 19 + 8 27 बॅलन्स आपले असायला पाहिजेत. तर इथं चेक करूया. बघा एकूण 5 बॅलन्सेस आहेत. हे 1 2 3 4 5. ओके, मी तर लिहून ठेवतो 5 बॅलन्स. आणि त्यानंतर या साईडचे बॅलन्सेस किती झाले तुमचे? 1 2 3 4. आणि 4 नंतर हे म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8. एकूण 8 बॅलन्सेस आहेत. आपण इथं घेऊया. त्याच्यानंतर हे 1 2 3 4 5 6, ओके, 7 8 9 10 11. तर हे एकूण 11 बॅलन्सेस आहेत. ओके. त्याच्यानंतर या साईडचे बॅलन्सेस बघूया. 1 2 3, हे 3 बॅलन्सेस आहेत. जर समजा आपल्याकडून एखादा बॅलन्स मिस्टेक होऊ ओके 27, वेल डन. तर आपण खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि आपली पोस्टिंग व्यवस्थित झालेली आहे. सो नाऊ वी आर गोइंग टू अटेम्प्ट ॲडजस्टमेंट. आपल्याला हे ॲडजस्टमेंट सॉल्व करायचे आहेत. ओके. तर क्लोजिंग स्टॉक, दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट. तर तुम्हाला परीक्षेमध्ये क्लोजिंग स्टॉक हा म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये जवळपास असतोच असं गृहीत धरून चला, कारण खूप खूप इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहे. ओके. तर क्लोजिंग स्टॉक कुठे घ्यायचं आहे? आपल्याला या साईडला घ्यायचं आहे. पण घेत असताना सुरुवातीला काय म्हणतो? सिम्पल लॉजिक आहे. शक्यतो क्लोजिंग स्टॉक आपण शेवटी घ्यायचं. का घ्यायचं? कारण आपल्याला माहीत आहे इथं ओपनिंग स्टॉकने प्रॉब्लेमची सुरुवात होते आणि क्लोजिंग स्टॉकने प्रॉब्लेमचा शेवट होतो. ठीक आहे. तर मग इथं बघा, हे म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा शेवट होतो. किती आहे क्लोजिंग स्टॉक? 32,000. ओके. तर ही आपली असेट पण आहे. एक परिणाम आपण कुठे केला? क्रेडिटला केला. आणि दुसरा परिणाम कुठं करणार? आपण बॅलन्स शीटच्या असेटला करणार. असं का? कारण एव्हरी ॲडजस्टमेंट हॅव 2 इफेक्ट्स. फर्स्ट इफेक्ट वी आर गोइंग टू शो ऑन क्रेडिट साईड. सेकंड इफेक्ट वी हॅव टू शो ऑन डेबिट साईड. म्हणजे हा परिणाम डेबिटचा झाला आणि हा परिणाम तुमचा क्रेडिटचा झाला. बॅलन्स शीट असेट साईड इज नोन ॲज डेबिट साईड. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया सेकंड ॲडजस्टमेंट. फर्स्ट ॲडजस्टमेंट झाली, त्याला आपण बोल्ड करूया. सेकंड ॲडजस्टमेंट आपण सॉल्व करतोय, त्या ॲडजस्टमेंटला पण बोल्ड करून घेऊया. राईट ऑफ 50% पेटेंट. तर हा जो पेटेंट आहे 50%, कोणीही सांगेल 50% पेटेंट 4,000च्या 50% म्हणजे किती होणार? हे रिटर्न ऑफ म्हणा किंवा डेप्रिशिएशन म्हटलं तरी चाललं असतं. तर 2,000 कसे काढले आपण? सिम्पल लॉजिक आहे माय डिअर फ्रेंड्स. 4,000 50%, 50 डिवायडेड बाय 100. ओके, 2,000 म्हणजे 4,000ची अर्धी रक्कम किती? 2,000. तर 2,000 आपण मायनस केलं तर इथं 2,000 घेणार आहोत. जे बॅलन्सेस आपण इथून मायनस करणार आहोत ते सर्व बॅलन्सेस आपण कुठे घेतो? शक्यतो इथं घेतो. म्हणजे तसा काही रूल आहे का? नाही आहे, पण लॉजिक आहे. ओके. तर या ठिकाणी काय लिहिणार आहोत आपण? डेप्रिशिएशन. आणि कशावर आहे डेप्रिशिएशन? तर इथं पहिल्यांदा आपण काय केलं? पेटेंट्स. ठीक आहे. पेटेंट्सवर आपण किती मायनस केली अमाऊंट? ती अमाऊंट इथून वजा करायची आणि या साईडला दाखवणं आवश्यक आहे. ओके, वेल डन. त्यानंतर पेटेंट झाला. डेप्रिशिएट प्लांट अँड मशिनरी बाय 10%. प्लांट अँड मशिनरी आहे, इथं सुद्धा आपल्याला काय दाखवायचं आहे? डेप्रिशिएशन दाखवायचं आहे. ओके, दाखवूया. किती टक्के सांगितले? 10%. आपण मॅन्युअली सुद्धा म्हणजे इझिली आपण सांगू शकतो 1,370, परंतु आपण करून बघूया. 13,700 गुणिले 10/100. ओके. तर 1,370 आपण वजाबाकी करून घेऊया. 13,700 वजा 1,370. आता ही जी काही रक्कम आहे डेप्रिशिएशनची ती आपल्याला काय करायची? इथून मायनस करायची आणि इथं लिहायची आहे. किती रक्कम घेणार? 1,370. ॲक्च्युअल जी अमाऊंट आपण मायनस करतो ते
तुम्हाला वाटत असेल की सर व्यवस्थित दिसत नाही, दिसेल, नक्की दिसेल, कारण आपण प्रॉब्लेम आणि सोल्युशन एकाच पेजवरती घेत आहोत. आपल्याला थोडीफार ॲडजस्टमेंट करावीच लागते. त्याच्यानंतर ऑफिस इक्विपमेंट 20%, हे ऑफिस इक्विपमेंट त्याच्यावरती सुद्धा आपल्याला डेप्रिशिएशन दाखवायचं आहे, पण इथं दाखवत असताना 20%. 10% म्हणजे 1000 झालं असतं, 20% म्हणजे 2000. करून बघूया. ओके, 2000. तर हे 10,000तून 2000 गेले, राहिले किती तुमचे 8000. तर हे 2000 ऑफिस इक्विपमेंट म्हणून या ठिकाणी दाखवायचे आहे आणि दाखवत असताना ही डेप्रिशिएशनची अमाऊंट दाखवायची. ओके, आता आपण ॲडजस्टमेंट एकूण किती सॉल्व केलेत? 2 ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केलेत. आता वी आर गोइंग टू अटेम्प्ट थर्ड ॲडजस्टमेंट. आपल्याला तिसरी ॲडजस्टमेंट सॉल्व करायची. रिझर्व फॉर बॅड डेट्स टू बी क्रिएटेड. बघा, तर आपल्याला काय करायचं आहे? बॅड डेट्स दाखवायचं आहे. बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडणे. आपले काही कस्टमर असतात ज्यांना आपण उधारीवर माल विकला असतो, ते पैसे देतच नाहीत, तर त्याला आपण बुडीत कर्ज असं म्हणतो. सो बॅड डेट्स इज अ मीन सच अमाऊंट विच इज नॉट गोइंग टू बी रिकवर्ड इन फ्युचर. फ्युचरमध्ये रिकवर होणार नाही, तो हा आपला कम्प्लिटली लॉस आहे. तो इथं लेस करा. किती आहे? 5%. काढूया 5%. ओके, बघा 40,000वरती 5%. 10%च्या अर्धे जरी केलं असतं म्हणजे 4,000 असतं, 5% म्हणजे 4 दे 2,000. ओके, आता ह्या 40,000तून हे 2,000 वाटल्यास तुम्हाला जर कळत नसेल तर ब्रॅकेटमध्ये काय लिहा? न्यू लिहा. ओके, नंतर या ठिकाणी 40,000तून 2,000 गेले, राहिले किती तुमचे? 38,000. आता हे जे 2,000 आहेत बॅड डेट्स, ते आपण कुठे दाखवणार आहोत? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणार आहोत. काय म्हणून दाखवणार? बॅड डेट्स. का? तर हे आपले म्हणजे हा आपला लॉस आहे म्हणून आपण इथं दाखवतो आणि हे 2,000 रुपये. न्यू म्हणून दाखवलं तरी चालेल किंवा डिरेक्टली बॅड डेट्स म्हणून दाखवलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितले? डिस्काउंट ऑन डेटर्स, म्हणजे या डेटर्सवरती आपल्याला डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर आपण काय करूया? इथं लिहूया डिस्काउंट. ओके, आता डिस्काउंट किती? आपला 2% काढा. 38,000च्या 2% आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, 760. तर ही जी अमाऊंट आहे ती आपल्याला कुठं दाखवायची आहे? आता आउटरला दाखवत असताना आपण काय करूया? 38,000 मायनस 760. तर अशा प्रकारे जर केलात तर 37,240 ही रक्कम आपल्याला या ठिकाणी येईल. तर ही जी काही रक्कम आहे डिस्काउंट ऑन डेटरची, ती रक्कम आपल्याला इथं दाखवायची आहे. कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथं आपण नुसतं डिस्काउंट म्हणून दाखवू शकता किंवा डिस्काउंट ऑन डेटर्स असं लिहिलं तरी चालेल. सो डिस्काउंट ऑन डेटर्स. So my dear friends, I am going to prepare this video not only for English medium but also for मराठी मीडियम स्टुडंट्स. ओके, तर हे डिस्काउंट जी आहे ती रक्कम आपण इथे घेऊया. काय अडचण? नो अडचण. ओके, सो देन वी आर गोइंग टू अटेम्प्ट नेक्स्ट ॲडजस्टमेंट, दॅट इज ॲडजस्टमेंट नंबर 4. सो व्हॉट इज दिस ॲडजस्टमेंट? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मोबाईल चार्जेस. ओके, म्हणजे मोबाईल चार्जेसचे पैसे आपल्याला देणं शिल्लक आहे. आपले एम्प्लॉई मोबाईल वापरतात ऑफिसच्या कामानिमित्त, त्याचं आपल्याला बिल देणं आवश्यक आहे. तर आउटस्टँडिंग, दिस इज अवर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सो आउटस्टँडिंग मोबाईल चार्जेस असं लिहूया. अँड हिअर वी हॅव टू शो दिस बॅलन्स. एकूण किती आहे? 300. तुम्ही इथं लिहा. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक फ्रेट पण आहे, तर आपण असंही लिहू शकलं असतं, म्हणजे थोडक्यात आउटस्टँडिंग लिहिलं तरी चालेल. काही जण असं पण लिहितात, उदाहरणार्थ O/S आउटस्टँडिंग फ्रेट. ओके, तर दोन्हीपैकी एक पर्याय तुम्ही निवडा. फ्रेट किती आहे तुमचं? 500. ओके, तर शॉर्टकट पण लिहू शकता. आपण काय करतो? ह्या साईडला ॲड करतो, मीन्स अवर एक्सपेन्सेस आर गोइंग टू बी इन्क्रीज. सो हिअर अवर mobile charges, this is our indirect expenses and this expenses is also going to be increase. तर आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी हे ॲड करायचं आहे. हे 2,500 प्लस 500 3,000 झाले. 3,200 प्लस 300 झाले किती? 3,500. जी काही रक्कम आपण ॲड केलेली आहे ती रक्कम आपल्याला कुठे दाखवायचं आहे? बॅलन्स शीटच्या. एकापेक्षा जास्त असेल तर आपण हेडिंग करायचं. इथं काय लिहिणार? आउटस्टँडिंग.
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, आणि खाली लिहा या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कुठले तुमचे, फ्रेट. ओके, नंतर मोबाईल चार्जेस. नंतर आता हे काय करा तुम्ही या ठिकाणी दाखवा. मोबाईल चार्जेस किती 300 आणि फ्रेट किती तुमचे 500. ओके, आणि हे जे दोन बॅलन्सेस आहेत ते आपल्याला कुठे घ्यायचे, इथं 800 रुपीज. ओके, आता अशा प्रकारे मीन्स वेन आवर एक्सपेन्सेस इज गोइंग टू बी इन्क्रीज दॅट टाइम आवर लायबिलिटी ऑल्सो गोइंग टू बी इन्क्रीज. आपल्याला हे इफेक्ट दाखवू नये. दिस इज डेबिट साइड अँड दिस वन इज क्रेडिट साइड. ओके, so every adjustment have two effects, first one debit, second one credit. Now charge interest on capital. capital किती आपलं 50,000. ओके, कॅल्क्युलेट करूया. आपण काय करतोय, कॅपिटल वरती इंटरेस्ट देतोय. दिस इज इन्कम ऑफ प्रोप्रायटर अँड दिस इज एक्सपेन्सेस फॉर बिझनेस. ओके, तर इथं लिहा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. थोडक्यात लिहा किती पर्सेंट आहे, 5% आहे. 50,000च्या 10% म्हणजे 5,000 आणि 5% म्हणजे 2,500. करून बघूया. 50,000 into 5/100. ओके, so then this one is credit side. When our credit balance is increasing that time we have to show on debit side. एक परिणाम क्रेडिटला तर दुसरा परिणाम डेबिटला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, एकूण किती बॅलन्स वाढ म्हणजे 2,500 ने वाढत आहे. ओके, नेक्स्ट चार्ज ही पण ॲडजस्टमेंट झाली आपली. त्यानंतर गुड्स ऑफ ₹2,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आपण ग्राहकांना मोफत वस्तू वाटप करतो तर त्याला काय म्हणायचं आपण, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आपण इथं लिहूया, भरपूर जागा सोडलेली आहे आणि या ठिकाणी कुठेही लिहिलं तरी चालेल. ओके, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. ओके, इथं लिहिताना आपण आहे तसंच लिहिणार आहात, पण अमाऊंट किती इथं 2,000 रुपये. सॉरी 200 झालं, 2,000 रुपये. ओके, आणि दुसरा परिणाम आपला दाखवायचा आहे सेकंड इफेक्ट, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. का, आपण वस्तू कोणतीही फ्रीमध्ये वाटप करतो. मेन पर्पज काय, ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे आपली जी सेल्स आहे ती वाढवणं आवश्यक आहे, त्यासाठी आपण हे करत असतो. ओके, सो आता बघा ॲडव्हर्टाइजमेंटची रक्कम किती आहे, ही 2,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर आपण काय करूया, हा प्रॉब्लेम टॅली करून बघूया. तर तुम्ही एकदा चेक करून बघा आणि त्यामध्ये काही जर चुका असतील तर त्या चुका शोधून काढा. तर या साईडला एकूण 3 बॅलन्सेस आहेत. ओके, आणि या साईडला काही राहिलेले आहेत का बॅलन्सेस बघून घ्या. हे 1 2 3 4 5 6. ठीक आहे, तर आपण बघूया. या साईडची टोटल येते 53,300 आणि या साईडची टोटल येते ती तुमची 74,000. तर ज्या साईडची टोटल जास्त आहे ती या साईडला मांडायची, अपोजिट साईडला 74,000. आत्ताच मग अशी आपण केलं होतं, टोटल किती केलं होतं हे 53,300. ओके, 53. वाटल्यास तुम्ही असंही करू शकता. बघा या ठिकाणी इथे कॅल्क्युलेटर असतो, तो कॅल्क्युलेटर घ्यायचा आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर इथं बघा मी या साईडची टोटल केली ती 74,000 झाली. ओके, त्याच्यानंतर या साईडची टोटल केली ती तुमची किती दाखवत आहे तुम्हाला, एक मिनटं, फॉर्म्युला दिल्यामुळे आपल्या कॅल्क्युलेशन दाखवत नाही. हां, 53,300. ओके, तर आपण काय करायचं आहे, लेस करायचं आहे, मायनस 53,300. तर 20,700 हा जो फरक आला, या फरकाला आपण काय म्हणतो, ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट मीन्स काय, क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ओके, आणि हा आपल्याला या साईडला घ्यायचा आहे, ग्रॉस प्रॉफिट, आणि इकडे ब्रॉड डाऊन घ्यायचं आहे. ओके, आणि ही जी रक्कम आहे ती आपल्याला इथं दाखवायची आहे. ओके, तर आता आपण काय करूया, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तो टॅली करून बघूया. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या या साईडची टोटल आपल्याला करायची. तर या साईडची टोटल येते ती येते 26,140. आता ॲक्च्युली इथं खूप कॉलम झालेत, काही गरज नव्हती. ठीक आहे, आपण डिलीट करून टाकू आणि ठेवलं तरी चालेल. मग परीक्षेमध्ये
आपण असं भरपूर जागा सोडायची नको, कारण ॲडजस्टमेंट सगळ्याच चेंज होतात. ठीक आहे, तर बघा इथं काय करूया, टोटल करूया. एकूण किती 26,140, हे 26,140. परत इथं ठेवा ते 26,140. ओके. आता काही बॅलन्सेस इनरला असेल त्यांना आउटरला घ्या. हे जे टोटल आहे 5,370, 5,370 आणि इथली टोटल आपण घेतलेली आहे. ठीक आहे, तर या साईडचे टोटल करून बघा आणि कॅल्क्युलेटरवर करून बघा. तर इथं आपण दाखवूया किती क्रेडिटची टोटल आहे 26,140 आणि डेबिटची टोटल आली 19,530 वजा 19,530. ओके, तर हे 6,610 हा जो फरक आला तो फरक म्हणजे आपला नेट प्रॉफिट 6,610. इथं लिहा, ज्याप्रमाणे इथं आपण ग्रॉस प्रॉफिट लिहिले त्याचप्रमाणे इथं पण काय लिहायचं आहे आपल्याला, टू नेट प्रॉफिट. ओके, नेट प्रॉफिट कॅरी डाऊन म्हटलं तरी चालेल किंवा नेट प्रॉफिट. खाली लिहा ट्रान्सफर थोडक्यात लिहितोय टू कॅपिटल अकाउंट. ओके, वेल डन माय डिअर स्टुडंट्स, वेल डन. तर हे 6,610 आपण काय करणार आहात, इथं ॲड करणार आहात आणि इथं लिहिणार आहात प्लस नेट प्रॉफिट, हे नेट प्रॉफिट. ओके, आणि यांची टोटल आपल्याला कुठे दाखवायची आहे, आउटर कॉलममध्ये 59,110, 59,110. ओके, आता या साईडची टोटल करून बघूया आपण. ती येते तुमची 1,23,170. इथं लिहा 1,23,170 आणि या साईडची पण टोटल करून बघा, ती पण तेवढीच यायला पाहिजे 1,23,170, 1,23,170. सो माय डिअर स्टुडंट्स, आपण बघू शकता ह्या ठिकाणी आपण प्रॉब्लेम केलेला आहे व्यवस्थित.